तर बातमी आहे बीडच्या परळीमधून। परळी नगर परिषद निवडणुकीनंतर मतदान यंत्र स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत। दरम्यान त्या ठिकाणी 24 तास थांबण्याची परवानगी द्या अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस जमाव जमवत पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घातला। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर दीपक देशमुखांसह 15 ते 20 जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। तर बीडच्या परळी या नगर परिषदेमध्ये मोठा गोंधळ दिसून येतोय। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राडा झाल्याचं चित्र समोर आलंय। 24 तास पहारे करा स्ट्रॉंग रूमच्या बाहेर अशी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली। इंडिगो विमान सेवेवर देशभरात झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका हा प्रवाशांना बसलाय। देशभरातील 1000पेक्षा अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली। तर शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली आहे। एका व्हिडिओतून त्यांनी ही माहिती दिली तर प्रवाशांच्या याबाबतचा तपशील दिला। 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज देखील त्यांनी वर्तवलाय। काही दिवसांपासून इंडिगोच्या प्रवाशांना सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। तर आज आतापर्यंत देशभरातील 109 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। तर पुणे विमानतळावर आजही विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विमानसेवा खोळंबल्याने काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। काल दिवसभरात पुण्यातून येणारी जाणारी 42 उड्डाणं रद्द झाली आहेत। तर इंडिगोच्या विस्कळीत झालेल्या विमानसेवेचा फायदा इतर एअरलाइन्स कंपन्यांना होतोय। दरम्यान पुणे विमानतळावर आता परिस्थिती ही बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। देशात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मात्र इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते। अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा कापला जातोय। इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नये असं सरकारकडून सांगण्यात आल्यानंतरही विमान कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। ज्यावेळी इंडिगोच्या ही सगळी फ्लाईट्स रद्द झाली किंवा शेड्यूल प्रमाणे झाली नाहीत, त्या क्षणाला काही तिकीटं जी आहेत ती 10,000 होती, ती 50,000 झाली, 60,000 झाली, 70,000 झाली। याच्यामध्ये देखील केंद्र शासनानं हस्तक्षेप केला पाहिजे आणि हा हस्तक्षेप करणं का गरजेचं आहे? कारण कालपासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा सोशल मीडियावर आपण जे काही बघतोय याच्यामध्ये मिडल क्लास लोक देखील प्रचंड पद्धतीनं आहेत जी सफर होत आहेत। त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे आणि केंद्र सरकार त्याच्यामध्ये पुढाकार घ्या। दरम्यान इंडिगोच्या गोंधळामध्ये इतर विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर वाढवलेत। सध्याचे तिकिटाचे दर काय आहेत पाहूयात। तर सध्या मुंबई टू पुणे 4 ते 5 हजार आधीचा दर होता, आत्ताचा दर हा 40 ते 50 हजार इतका झालाय। मुंबई टू दिल्ली 6 ते 7 हजार आधीचा दर होता, आता 80 ते 90 हजार इतका हा दर वाढवण्यात आलाय। मुंबई ते बंगलोर सर्वसाधारण दर 4 ते 5 हजार होता, आता हा दर वाढून 25 ते 30 हजार इतका करण्यात आलाय। तर त्यानंतर मुंबई ते कोलकाता सर्वसाधारण दर हा 4 ते 8 हजार होता, पण वाढून तो आता 60 ते 90 हजारांपर्यंत गेलाय। या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळे देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे। काल तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळे त्रास झालाय, मुलांना त्रास झालाय, वयस्क लोकांना त्रास झालाय। तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार। इंडिगोवर ॲक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे। आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना यात गेल्या 2 दिवसात अडचणी झाल्यात,
पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे. इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा. त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोहोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते. हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे. इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.